साथ राज्यगीत शुरू कर। आणि त्यानंतर राज्यघटनेतील तरतुदीनुसार भाषावार प्रांत रचना झाली। मात्र मराठी भाषिकांचा महाराष्ट्र अद्यापही निर्माण व्हायचा होता। अनेकांनी आपल्या त्यागातून आणि बलिदानातून महाराष्ट्राचा मंगल महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या नाबा एज्युकेशनचे ट्रस्टी आणि नाबा बाल विद्या मंदिरचे स्कूल कमिटी चेअरमन माननीय चंगेडिया साहेब, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गुरव सर, MCBC प्रमुख NS पाटील सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक AB कांबळे सर, पर्यवेक्षक श्री जामदार सर, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण 1 मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा करतो। याच दिवशी म्हणजे 1960 साली आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि आपल्या राज्याचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि कष्टाळू लोक हे आपल्या अभिमानाचे एक स्रोत आहे। विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वीरांची भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समानतेचा संदेश दिला। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान व्यक्तींनी आपल्याला न्याय, समता आणि स्वाभिमान यांचे धडे दिले। त्यांच्या या विचारातूनच आपण राज्याचा आणि देशाचा विकास साधतोय। याच महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी मुंबईमध्ये 106 लोकांनी जे बलिदान दिलं त्यांनाही विनम्र आदरांजली वाहतोय। तसेच आजचा दिवस हा कामगार दिन म्हणून साजरा होतो। आपल्या समाजाच्या प्रगतीमध्ये कामगारांचा फार मोठा वाटा आहे। प्रत्येक कामगार आपल्या देशाचा खरा आधार आहे। त्यांच्या कष्टामुळे आपलं जीवन सुलभ होतं। शेतकरी, मजूर, कारखान्यातील कामगार, बांधकाम कामगार हे सर्व आपल्या जीवनाला आधार देणारे आहेत। त्यांच्या कष्टामुळेच आपले जीवन सुसह्य होते। त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान, उद्याचे सुजाण नागरिक आणि प्रामाणिकपणे मेहनत करून आपल्या मूल्यांचे पालन करून तुम्ही आपल्या महाराष्ट्राला अधिक प्रगत बनवू शकता। आपल्यामध्ये शिस्त, परिश्रम आणि देशप्रेम असणे हे अत्यंत आवश्यक आहे। चला, आजच्या या दिवशी आपण सर्वजण हेच ठरवूया की आपल्या राज्याचा अभिमान वाढवू, कामगारांचा सन्मान करू आणि एक जबाबदार नागरिक बनवू। धन्यवाद। बंधू भगिनी, ज्या गोष्टीची
तुम्हा सगळ्यांना उत्सुकता आहे, त्या गोष्टीसाठी मी आपणासमोर उभा आहे. 5वी ते 9वी या वर्गांच्या निकालाचं मी वाचन करतोय. इयत्ता 80.63%. बाकी महाराष्ट्र दिन आणि कामगार शुभेच्छा देऊन सुजान राजू 500 502, कोकण्या की अर्जुन बडी बडी सावधान. आणि बुद्धांच्या चरणी नमन करून 1 मे महाराष्ट्र दिन या कार्यक्रमानिमित्त उपस्थित संस्थेचे प्रशालेचे गोविंदराज स्कूलचे मुख्याध्यापक पाटील सर, NS पाटील सर, गुरव सर, पर्यवेक्षक, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मित्र मैत्रिणी तसेच पालक वर्ग सर्वांना माझा नमस्कार. अतिशय आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटनेतील भाषावार प्रांतरचना तत्वानुसार महाराष्ट्राची निर्मिती होत असताना मुंबई महाराष्ट्राला देताना काही जणांचा विरोध होता. अशा वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे हे या चळवळीचे घोषवाक्य बनले. सेनापती बापट, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, भाई उद्धवराव पाटील हे या चळवळीचे महत्त्वाचे नेते ठरले. या प्रसंगी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 आंदोलक हुतात्मा झाले. त्यांना अभिवादन करतो. या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनापुढे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. मराठी भाषेला राज्यभाषेचा व मुंबईला महाराष्ट्राची राजधानी म्हणून दर्जा मिळाला. माननीय श्री यशवंतरावजी चव्हाण यांच्या हाती नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी माननीय श्री पंडितजी नेहरू यांनी सोपवली. तसेच या प्रसंगी श्री यशवंतरावजी म्हणाले की 1 मे हा सोन्याचा दिवस व 1 मेला 1960 मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस म्हणून संबोधला जातो. संस्थेची शैक्षणिक वाटचाल करत असताना माननीय मदनलालजी बोराशेठजी यांच्या अतिशय उच्च धोरणानुसार माननीय श्री श्रीनिवासजी बोराशेठजी व कृष्णा शेठजी त्यांची परंपरा कायम राखत विविध संस्थेमध्ये विविध स्पर्धा आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना कायम प्रोत्साहित करण्याचं काम संस्थेच्या वतीने केले जात आहे. आपण शिक्षक वर्ग अतिशय मेहनतीने आणि या समृद्ध महाराष्ट्रासाठी एक चांगले नागरिक घडवण्याचे काम आपण करत आहात ही खरोखरच उल्लेखनीय बाब आहे. आज वार्षिक निकालाचा दिवस या प्रसंगी मी सर्व विद्यार्थी आज या सर्व विद्यार्थ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. कोणाला मार्क कमी पडले असेल तर खचून न जाता पुढच्या वर्षी यापेक्षाही जादा यश आणि आपल्या जीवनामध्ये यश संपादित करत राहा. परत एकदा आपण सर्व माझं वक्तव्य थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खडे पटकन उभा राहायचं आहे. प्रेम